नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 11वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण 5वे व्यवसाय संघटनाचे प्रकार भाग 2 या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 2। पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन हे प्रेस करा। यापूर्वी आपण या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 1 अभ्यासलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चला तर मग पुढील स्वाध्याय पाहू। आज आपण अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक 2 संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा। यापूर्वी आपण प्रश्न 1 अभ्यासलेला आहे, तो व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग पाहू। यातील एक पहिला प्रश्न आहे खाजगी क्षेत्रातील संस्था। चला तर याचे उत्तर पाहू। तर यातील पहिला मुद्दा येणार आहे खाजगी क्षेत्रातील व्यवसाय संघटनांची मालकी व व्यवस्थापन हे एका व्यक्तीकडे किंवा व्यक्तिसमूहाकडे असते। दुसरा मुद्दा आहे खाजगी क्षेत्रातील संघटनांचा हेतू नफा महत्तमीकरण हा असतो। तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर लिहिताना 2 मुद्दे लिहिलेले आहेत, असे पॉईंट टाकलेले आहेत 1 व 2। या प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क परीक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे कमीत कमी 2 मुद्दे लिहिणे तुम्हाला गरजेचे आहे। पुढील दुसरी संकल्पना आहे सार्वजनिक क्षेत्रातील संस्था। याचे उत्तर पाहू। तर यातील पहिला मुद्दा येणार आहे प्राचार्य हॅन्सन यांच्या मते सार्वजनिक क्षेत्र हे सरकारची मालकी असणारे औद्योगिक, शेती, वित्त आणि वाणिज्य क्षेत्रातील कार्य करणाऱ्या संस्था होय। तर या ठिकाणी आपण सार्वजनिक क्षेत्रातील संस्था याची व्याख्या पाहिलेली आहे। दुसरा मुद्दा येणार आहे सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचा हेतू प्रामुख्याने ग्राहकांना विश्वसनीय सेवा प्रदान करणे हा असतो। तिसरा मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांचे वर्गीकरण हे विभागीय आस्थापना, वैधानिक महामंडळ व सरकारी कंपनी असे केले जाते। तर शेवटचा चौथा मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांचे आकारमान मोठे असते आणि कार्य मोठ्या प्रमाणावर केली जातात। तर अशा प्रकारे आपण एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे सार्वजनिक क्षेत्रातील संस्था ही संज्ञा अभ्यासलेली आहे। पुढील तिसरी संकल्पना आहे विभागीय आस्थापना। याचे उत्तर पाहू। तर यातील पहिला मुद्दा येणार आहे ज्या आस्थापनांची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण आणि वित्तपुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना असे म्हणतात। पुढील दुसरा मुद्दा पहा। विभागीय आस्थापनांसाठी सरकारच्या अंदाजपत्रकात तरतूद करून भांडवल उभारणी केली जाते। तिसरा मुद्दा आहे संबंधित खात्याचे मंत्री विभागीय आस्थापनांवर नियंत्रण ठेवतात। तर शेवटचा चौथा मुद्दा पहा। विभागीय आस्थापनांना सरकारपासून वेगळे कायदेशीर अस्तित्व नसते। तर अशा प्रकारे आपण एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे विभागीय आस्थापना ही संज्ञा अभ्यासलेली आहे। चौथी संकल्पना आहे वैधानिक महामंडळे। याचे उत्तर पाहू। तर यातील पहिला मुद्दा येणार आहे ज्या मंडळांची स्थापना संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा करून केली जाते त्यास वैधानिक महामंडळ असे म्हणतात। पुढील दुसरा मुद्दा पहा। वैधानिक महामंडळाला स्थापनेच्या वेळी सरकारकडून भांडवल पुरवठा केला जातो। जास्तीचे भांडवल सरकारकडून गरजेनुसार उभे केले जाते। तिसरा मुद्दा आहे सरकारने नामनिर्देशित केलेल्या संचालक मंडळाकडून वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन केले जाते। त्या शेवटचा चौथा मुद्दा पहा। वैधानिक महामंडळांना निर्णय क्षमतेत स्वायत्ता असते। तर अशा प्रकारे आपण एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे वैधानिक महामंडळे ही संकल्पना अभ्यासलेली आहे। पुढील 5वी संकल्पना आहे सरकारी कंपनी। याचे उत्तर पाहू। तर यातील पहिला मुद्दा येणार आहे ज्या कंपनीच्या वसूल भाग भांडवलापैकी 51% भांडवल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोघांनी मिळून गुंतवलेले आहे अशा कंपनीस सरकारी कंपनी असे म्हणतात। दुसरा मुद्दा आहे सरकारी कंपनीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, सर्वसामान्य जनता व वित्तीय संस्था यांच्याकडून भांडवल उभारणी केली जाते। तिसरा मुद्दा आहे सरकारी कंपनीमध्ये सरकारने नियुक्त केलेल्या संचालक मंडळाकडून आणि भागधारकांकडून व्यवस्थापन केले जाते। तर शेवटचा चौथा मुद्दा आहे सरकारी कंपनीला सरकारपासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते। तर अशा प्रकारे आपण एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे सरकारी कंपनी ही संकल्पना अभ्यासलेली आहे। पुढील 6वी संकल्पना आहे बहुराष्ट्रीय कंपनी। याचे उत्तर पाहू। तर यातील पहिला मुद्दा येणार आहे एकापेक्षा जास्त देशात व्यावसायिक कार्य करणाऱ्या कंपनीस बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हणतात। दुसरा मुद्दा आहे बहुराष्ट्रीय कंपन्या जागतिक स्तरावर कार्यरत असल्याने त्यांची भौतिक आणि आर्थिक मालमत्ता जास्त असते। तिसरा मुद्दा आहे नियंत्रणाची एकता हे बहुराष्ट्रीय कंपनीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। प्रगत देशातील मुख्य कार्यालयाद्वारे सर्व शाखांवर उपशाखांवर नियंत्रण ठेवले जाते। तर शेवटचा चौथा मुद्दा पहा। बहुराष्ट्रीय कंपनीला आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणून देखील संबोधले जाते, उदाहरणार्थ बाटा इंडिया, इन्फोसिस आणि टाटा मोटर्स इत्यादी। तर अशा प्रकारे आपण एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे बहुराष्ट्रीय कंपनी ही संज्ञा अभ्यासलेली आहे।
पुढील तिसरा प्रश्न आहे, खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. तर या प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला काही घटना दिल्या जातील व त्या घटनेशी संबंधित प्रश्न आपल्याला विचारले जातील. घटनेचा सविस्तरपणे अभ्यास करून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. चला तर यामधील पहिली घटना पाहू. तर यातील पहिली घटना आहे, क्ष कंपनीमधील भांडवल योगदान पुढील प्रमाणे. त्यामध्ये क्ष कंपनीचे भांडवल आहे पहा, मध्य प्रदेश सरकारचे 35%, महाराष्ट्र सरकारचे 35% आणि भारत सरकारचे 30% आहे. तर अशा प्रकारे आपल्याला भांडवल योगदान दिलेले आहे. तर ही आपल्याला परिस्थिती दिलेली आहे. याच्यावरचा प्रश्न पहिला पहा, या कंपनीचा प्रकार कोणता. चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. क्ष या कंपनीचे एकूण भागभांडवल 100% आहे. ज्या कंपनीच्या एकूण भागभांडवलापैकी 51% भांडवल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोघांनी मिळून गुंतविलेले आहे, अशा कंपनीस सरकारी कंपनी असे म्हणतात. म्हणून क्ष ही कंपनी सरकारी कंपनी आहे. पुढील घटनेवरील दुसरा प्रश्न आहे, या कंपनीची 2 वैशिष्ट्ये सांगा. चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. सरकारी कंपनीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. तर त्यातील पहिले आहे, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. सरकारी कंपनीला सरकारपासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. सरकारी कंपनी स्वतःच्या नावाने करार करू शकते आणि दावा दाखल करू शकते. तर दुसरे वैशिष्ट्य पहा, कंपनी कायद्यानुसार नोंदणी. सरकारी कंपनीची स्थापना ही कंपनी कायदा 2013 नुसार होते आणि इतर कंपनीसारख्या या कंपनीस कायद्यातील तरतुदी लागू होतात. तर अशा प्रकारे आपण कंपनीची 2 वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. पुढील तिसरा प्रश्न आहे, या प्रकारच्या कंपनीची उदाहरणे सांगा. चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. तर उदाहरण पहा, यातील पहिले आहे, राष्ट्रीय ताप विद्युत निगम मर्यादित म्हणजेच NTPC व दुसरे उदाहरण आहे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC. तर अशा प्रकारे आपण पहिली घटना दिलेली आहे आपल्याला, त्याचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुढील दुसरी घटना आहे, एक कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय सिंगापूर येथे आहे आणि तिच्या शाखा वाराणसी आणि हंबनटोटा येथे आहेत. ही कंपनी यजमान देशाला संबंधित शाखांच्या कार्यालयामार्फत सेल्युलर म्हणजेच मोबाईल सेवा पुरवते. तर अशा प्रकारे आपल्याला इथे दुसरी परिस्थिती दिलेली आहे. चला तर या परिस्थितीवरील प्रश्न पाहू. तर यातील पहिला प्रश्न आहे, या संघटनेचा प्रकार कोणता. चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. एकापेक्षा जास्त देशांमध्ये व्यावसायिक कार्य करणाऱ्या कंपनीस बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हणतात. पुढील दुसरा प्रश्न पहा, या संघटना प्रकारावर आपले मत द्या. चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे सिंगापूर येथे आहे आणि तिच्या शाखा भारत व श्रीलंका या देशांमध्ये आहेत. याचाच अर्थ ही कंपनी एकाच वेळी अनेक देशांमध्ये व्यावसायिक कार्य करते, म्हणूनच ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तर अशा प्रकारे आपण या दुसऱ्या परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे. पुढील तिसरा प्रश्न आहे, त्यामधील पहिला प्रश्न आहे पहा, स्वयंवित्त पुरवठा अधिकार प्रदान आणि सरकारचा अविभाज्य भाग म्हणून सरकारकडून चालवली जाणाऱ्या व्यवसाय संघटनेचा प्रकार सांगा. चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. ज्या स्थापनांची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण आणि वित्तपुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना असे म्हणतात. हा सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय संघटनेचा सर्वात जुना प्रकार आहे. सरकारचा एक अविभाज्य भाग म्हणून विभागीय आस्थापना सर्व कार्ये पार पाडतात. पुढील दुसरी घटना पहा. दुसरा प्रश्न पहा, या संघटन प्रकाराचे 2 गुण स्पष्ट करा. चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. विभागीय आस्थापनाचे गुण पुढील प्रमाणे आहेत. तर त्यातील पहिला गुण आहे, प्रत्यक्ष नियंत्रण. विभागीय आस्थापनामध्ये उपक्रमांवर प्रत्यक्ष आणि संपूर्ण नियंत्रण सरकारचे असते. तर दुसरा गुण आहे, सरकारकडे थेट महसूल. सरकारी आस्थापनांचा महसूल सरकारी तिजोरीत थेट जमा केला जातो. तर अशा प्रकारे आपण या तिसऱ्या प्रश्नाचे सविस्तरपणे उत्तर पाहिलेले आहे. पुढील चौथी घटना पहा. केंद्र सरकार संसदेत विशेष कायदा संमत करून व्यवसाय संघटनेची स्थापना करते, जिला प्रशासनात स्वायत्ता असते आणि ही संघटना संसदेला उत्तरदायी असते. तर अशा प्रकारे आपल्याला ही चौथी परिस्थिती दिलेली आहे. चला तर यावरील प्रश्न पाहू. तर यावरील पहिला प्रश्न आहे, व्यवसायाचा कोणता संघटना प्रकार आहे. चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. वैधानिक महामंडळ ही स्वायत्त संस्था असून जी संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा करून हक्क, कार्य आणि कर्तव्ये स्पष्ट करून स्थापन झालेली असते. म्हणून दिलेल्या घटनेतील संघटनेचा प्रकार वैधानिक महामंडळ आहे. पुढील दुसरा प्रश्न पहा. या संघटनेची 3 वैशिष्ट्ये सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. वैधानिक महामंडळाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. तर त्यातील पहिले वैशिष्ट्य पहा, सामुदायिक संघटना. वैधानिक महामंडळ हे कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे आणि यांना स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. सरकारने नेमून दिलेल्या संचालक मंडळाद्वारे व्यवस्थापन केले जाते.
पुढील दुसरे वैशिष्ट्य आहे विधिमंडळास उत्तरदायी. वैधानिक महामंडळ हे त्यांच्या निर्मिती केलेल्या संसदेला किंवा विधिमंडळाला उत्तरदायी असतात. या महामंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा संसदेला कोणताही अधिकार नाही. तर तिसरे वैशिष्ट्य आहे राजकीय हस्तक्षेप नाही. विशिष्ट कायदा आणि नियमांचे पालन करून वैधानिक महामंडळ अस्तित्वात येत असल्याने प्रशासनात कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो. तर अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न अभ्यासलेला आहे. तिसरा पहा, या संघटना प्रकाराचे एक उदाहरण द्या. चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. तर या ठिकाणी उदाहरण येणार आहे पहा, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI व दुसरे उदाहरण येणार आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC. तर अशा प्रकारे आपण या चौथ्या घटनेचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 3 व 2 सविस्तरपणे अभ्यासलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा.